हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर तुम्ही अगोदर हे पुढचं पाहून घ्या, मग बोलू। तर परवाच्या व्हिडिओत तुम्ही पाहिलंच की मी पूर्ण किचनचे जे हे धान्याचे वगैरे जे डबे होते, जे किराणाचे डबे होते ते घासून ठेवले होते। म्हणजे हेच सगळे ते डब्यांबरोबर बाकीचं पण सगळं घासलं होतं। आणि मग दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी मग मी हे सगळं वाळवून हे करून परत त्या डब्यांमध्ये भरून ठेवते। तर सगळा किराणा मी आता या डब्यांमध्ये भरते। तर सगळ्यात अगोदर ना डाळी भरते। तर हरभऱ्याची डाळ, मसूरची डाळ, अजून मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि उडदाची डाळ अशा 5 प्रकारच्या डाळी मी या ठिकाणी त्या डब्यांमध्ये भरून घेते। ज्या ज्या डाळी माझ्याकडे अवेलेबल होत्या त्या भरलेल्या आहेत। आणि आत्ता ना किराणा भरताना मी डाळी कोणत्याच भरल्या नाही किराण्यात, कारण ना मला दिवाळी झाली का लगेच तिसऱ्या दिवशीच बीडला जायचं आहे, म्हणजे माहेरी। आणि एकदा गेल्यानंतर मग 15-20 दिवस तर काही येत नाही। आणि जरी म्हणजे येताना म्हणजे जरी लवकर आलेच तरी येताना मला तिकडून भरपूर किराणा देते मम्मी। तर मग किराणा ही तिच्याकडनंच आणलेल्या आहेत। मागच्या वेळेसचे 1-1 किलो डाळी आणल्या होत्या सगळ्या, तर त्यातल्याही आता एवढ्या राहिलेल्या आहेत। आणि त्या दिवशी किराणा भरला त्या दिवशी मी फक्त हरभऱ्याची डाळ 2 किलो भरलेली आहे, ते पण लाडू वगैरे त्याच्यासाठी लागेल म्हणून। आणि जर जी पुरणासाठी वगैरे लागेल तर ती घरात आहे ऑलरेडी। तर ह्या सगळ्या डाळींचे डबे अगोदर भरून घेतले आणि जे त्याच्या त्या ठिकाणी लावून घेतले। तर हे एकसारखे डबेसुद्धा मी मम्मीच्या इकडनंच आणलेले आहेत। माझ्या मम्मीच्या घरी ना किराणा दुकान आहे, तर मग त्यांच्याकडं हे असे सोनपापडीसाठी हे डबे येतात। तर तिने साचून ठेवले होते माझ्यासाठी। तर मग मी मागच्या वेळेस जेव्हा आले ना रक्षाबंधनच्या वेळेस, तेव्हा ते घेऊन आले होते। तर डाळींचे झाल्यानंतर मग बाकीचे पण जे तिन्ही ह्याच्यात माझे हेच डबे आहेत, तिन्ही लिफ्टमध्ये। तर त्यानंतर मग बाकीचे पण डबे मी भरून घेते। तर सोयाबीन म्हणा, साबुदाणा, शेंगदाणे वगैरे हे जे आहे ते ह्याच्यात भरत असते। तर साबुदाणा मी अगोदर नवीन ठेवला, जो मी डीमार्टमधून आत्ता आणला होता तो। आणि त्यानंतर मग वरती जो उरलेला होता मागच्या वेळेसचा, तो मी त्या दिवशी उन्हात ठेवला होता, तर तो पण ठेवला आहे। तर आता या ठिकाणी मी पोहे पण भरून घेते। तर पोहेसुद्धा मी नव्हते आणले यावेळेला किराण्यातून, कारण जवळपास 1 किलो पोहे घरात आहेत, म्हणजे होते ऑलरेडी। आणि आता राहिलेच किती दिवस, फक्त दिवाळी होईपर्यंत, आणि त्याच्यानंतर तर जाणार आहे। मग 15-20 दिवसांनीच येईल, मग त्यानंतर परत घेऊन येताना, म्हणून मग तेवढे तर पुरून जातील तोपर्यंत। मग त्याच्यानंतर पोहे झाल्यानंतर मग बेसन पीठसुद्धा 1 किलो होतं घरात। हे पण मम्मीच्या इकडूनच आणलेलं होतं रक्षाबंधनच्या वेळेस मी जेव्हा गेलते तेव्हा। तर त्याच्यानंतर यूजच करणं नाही झालं, त्यामुळे मग आता डीमार्टमधून बेसनपीठ पण भरलं नव्हतं। आणि मग जे होते त्यातले 2 पॅकेट होते फ्रीजमध्ये, तर त्यातलं 1 पॅकेट मी सोडून ठेवलं आहे। तर बरेचसे मग जे डबे आहेत, तर सोयाबीन म्हणा वगैरे ते आहेत फ्रीजमध्ये अजून पण। मग मी ते डब्यांमध्ये नाही सोडून ठेवलं, कारण उगाच सोडून ठेवून त्याला किडे लागण्यात काहीच अर्थ नाही। जे यूजमध्ये येतं तेच वरती ठेवत असते। तर बेसनपीठच्या नंतर शेंगदाणेसुद्धा आता हे करून घेतले, तर फोडून घेतले, पण शेंगदाणे सगळे संपले होते घरातले। आणि थोडेफार होते ते भाजून ठेवले होते मी। आणि हे आहेत, हे डीमार्टमधलेच आहेत। तर डीमार्टमधल्या पिशव्यांना खूप कडक येतात, आणि त्याला खूप ते सेलोटेपने पॅक केलेलं असतं ना, ते फोडावं कसं तेच समजत नाही। मी तर डायरेक्ट चाकूच घेऊन बसले होते, जिथं दिसेल तिथून फोडत होते। काही तर खालून, काही मधूनच असंच फोडलेलं आहे। पण हे जे जास्त क्वांटिटीमधले आहे तर ते वरतूनच फोडलेत, कारण का परत ते तसंच पॅक करून मोठ्या डब्यात ठेवता येईल म्हणून, एक्स्ट्राच्या किराण्याच्या डब्यात। तर हे जे लागणारं आहे डेलीसाठी ते सगळं मी या डब्यांमध्येच भरून ठेवत असते, म्हणजे हँडी पडतं जवळ, हाताजवळ असल्यानं तर पटकन काढता पण येतं। तर ते डबे 11 आहेत माझ्याकडे, तर ते पूर्ण भरल्यानंतर मग हे गोल डबे हे सुद्धा मी बीडवरूनच आणलेले आहेत, मम्मीने दिले होते। तर त्यात मग एका ह्याच्यात खोबरं भरल्याने, हा ना गहूचा भरडा आहे, तर कधीमध्ये पिल्लूला देत असते याची लापशी करून खायला।
तर त्यासाठी ते आणून ठेवलेलं आहे. तर बराच होता तो, त्यातला आता एवढाच राहिला आहे. तर ते पण आता ह्या गोल डब्यामध्ये भरून घेतलं आणि त्याच्यानंतर ना ज्या खोबऱ्याच्या डब्यामध्ये ना थोडीशी जागा उरलेली होती, तर मग त्यात माझ्याकडे एक शेवायचं पॅकेट होतं, मग त्यालाही डबा नव्हतात, मग ते मी त्या खोबऱ्याच्या ह्याच्यातच ठेवलं. आणि मग नंतर तिसरा गोल डबा आहे, त्यामध्ये पॉपकॉर्न भरलेले आहेत. तर हे गोल आकारचे जे डबे आहेत ना, तर ते 3च आहेत आणि हे बाकीचे 11 आहेत. तर मग ते बरोबर सगळं मॅच होऊन जातं. वरती 3 डबे गोल, त्यानंतर 2 डबे चौकोनी, मग नंतर मध्ये परत 5 आणि त्याच्या खाली 4. आता ते डबे झाले. आता मग एक माझ्याकडं असाच मोठा डबा आहे तुपाचा, प्लास्टिकचा तूप होतं, आणलं होतं यामध्ये. तर तो डबा आहे, तर तो मी मिठाला केलेला आहे. तर छान बरं पडतं ते, पूर्ण पिशवी पण त्यात बसून जाते. आणि त्यानंतर आता इथं कडधान्य सगळे काढून घेते. तर कडधान्य पण आहेत एक्स्ट्राचे फ्रीजमध्ये, आत्ता मी काहीच भरले नाही त्यामुळे. आणि पण मग मी ह्यातनं जे अगोदर होते ना बरण्यांमध्ये, तेच मी यामध्ये ट्रान्सफर केले. फ्रीजमधले परत ॲड केले नाही, कारण ना उगीचच ते वरती राहून ना किडे लागण्याची शक्यता असते. आणि आता काही कितीक दिवस तर कडधान्य तर आता जास्त होणारच नाहीत, कारण एकदा का दिवाळीचं सुरू झालं ना, मग कडधान्य वगैरे ते नाही खाऊशी वाटत. ते सगळं दिवाळीचं फराळ वगैरे असताना, त्यामुळे इतकं होऊन जातं ना. तर भाज्यांना एकदम सिंपल केल्या तरी चालतात, आणि सणांच्याच भाज्या 2-3 दिवस चालतात. तर हे असंच आहे. आणि हे स्टँड आहेत ना माझ्याकडे, तर ते पण मी आता इथे ठेवून घेते. तर कोपऱ्यातलं ते त्रिकोण स्टँड ते अगोदर ठेवलं, आणि त्याच्यावरती ना सगळे हे डबे असतात, त्यामध्ये कडधान्य ठेवलेलं आहे. तर मी ह्या डब्यांचं ना अधूनमधून चेंज करत असते, कधीच कडधान्य चौकोनी डब्यात, कधी ह्याच्यात, असं फिक्स असं काही नाही आहे की हेच डब्यामध्ये हेच. कारण का ना मला ना थोडंसं असं वेगवेगळं पण लागतं, दरवेळेला काहीतरी वेगळं, प्रत्येक वेळेला सेम म्हणलं ना ते खूप बोरिंग होऊन जातं. त्यामुळे मी प्रत्येक वेळेला ना काही वेगळं आदली बदली करत असते, ह्यातले त्यातले ह्यात करत असते. आणि त्यामुळे ना थोडंसं असं वेगळेपण येतं किचनमध्ये, आणि थोडंसं लुक पण चेंज होतं. सेम असा लुक माझा कायम नसतोच, कायम मी काही ना काही चेंजेस करतच असते किचनमध्ये. तर जे चौकोनी डबे आहेत ना आता छोटे छोटे, त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे ते भरले. तर ड्रायफ्रूट्समध्ये पण मी असं खूप जास्त आता काही आणलं नाही, कारण फक्त काजू बदाम आणि खजूर वगैरे ते आणलं होतं. मग कारण बाकीचं होतं सगळं घरात, अक्रोड वगैरे, म्हणून मग नाही आणलं एक्स्ट्राचं. आणि आता त्यानंतर हे इंद्रायणी तांदूळ आणले होते डीमार्टमधून, ते तांदूळ पण भरून घेते. तर एरवी ना माझ्याकडे तांदूळाचे पण 4 प्रकार असतात, एक इंद्रायणी, एक साधा कोलम, एक पूर्ण तो बासमती जो बिर्याणीचा, व्हेज बिर्याणी वगैरे त्याचा असतो तो, आणि एक साधा आपला कुपनचा, कारण का इडली वगैरे त्याच्यासाठी. पण आता सध्या तर 2च प्रकार आहेत तांदळाचे, कारण जायचं आहे म्हणून ना मी जास्त असं किराणा भरलाच नाही, जेवढं लागणार आहे तेवढंच भरलं. तर रवा भरला त्यानंतर एका डब्यात. आणि हे ना मॅगीचे पण पॅकेट, पूर्ण 8 पॅकचा मोठाच पॅक आणला होता 8 ह्याचा. तर आता ते पण ना ह्याच्यात बसत नाही, तर मला वाटलं आता हे थोडे तुकडे करून बसवलं तर बसेल, म्हणून मग मी तुकडे करून बसवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही बसेना. म्हणून मग ते परत सगळं काढलं, परत छोटे तुकडे करून बसवायचा प्रयत्न केला, पण तरीही त्यात ते काही बसलंच नाही. मग शेवटी असा विचार केला, जाऊ दे 2 डब्यांमध्ये ठेवून देऊयात. तर तसंच केलं. मग परत एका डब्याला पूर्ण भरलं आणि एका असा अर्धावट भरलेला होता. तर त्यातला 1-2 पॅक मी एखादा पॅक असं केलं असेल पिल्लूसाठी, कारण थोडंच केलं होतं. आणि बाकीचं हे एवढं आहे. तर जे खाली तांदळाचे वगैरे डबे आहेत ना, त्याच्यावरती सेम मॅगीचे डबे पण मी नंतर ठेवून घेतले. आणि त्यानंतर आता हे शेवटच्या ह्याच्यात भरलेलं आहे गूळ मला कायम लागतो, कारण 16 सोमवार असतात ना, तर त्या चुरमा बनवण्यासाठी लागतो. तर त्यानंतर आता हे इकडचं जे माझं हे आहे ना वुडन ट्रे, त्यामध्ये जे काचेचे, लाकडाचे जे वस्तू असतात, किंवा ऑइल बॉटल्स वगैरे, ते सगळं आता सगळं छान क्लीन करून हे करते, पुसून वगैरे ठेवून देते. कारण हे ना आत्ताच घासलं होतं नवरात्राच्या वेळेस, आणि ते खूप जास्त असं खराब पण नाही वाटलं, आणि म्हणून मग मी ते तसंच ठेवते. तर ह्या चटण्यांच्या बरण्या आहेत, 2 चटण्याची, एक शेंगदाण्याची, एक जवसाची, आणि एक तुपाची बरणी आहे. पण आता हे तिन्ही मोकळे, तर तूप मला उद्या करायचं आहे, तेव्हा मग आता मी त्याच्यामध्ये टाकीन, आणि चटण्या पण करायच्यात.
पण आता सण आला आहे त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ द्यावं, बीडवरून आल्यावरच करावं. त्यानंतर ह्या छोट्या छोट्या 6 बरण्या आहेत, त्यात मॅगी मसाला, धनेपूड, चाट मसाला, मीठ, सुंठ अशा प्रकारे आहे सगळं. जे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं ते सगळं आहे, छोटं मोठं सामान. त्यानंतर आता मी मसाल्याचा डबा भरून घेते. तर त्या अगोदरनं मी काय केलं, एक टिश्यू पेपर कापला गोल आकारात मसाल्याच्या डब्याच्या आकाराने आणि तो खाली अंथरला आहे. त्यानंतर आता ह्या सगळ्या वाट्या ठेवते आहे, ज्यामध्ये मीठ, काळं मसाला आणि लाल मिरची पावडर, हळद वगैरे जे आहे ते सगळं ठेवते, जिरे मोहरी. तर त्याच्या खाली हा टिश्यू पेपर अंथरल्याने काय होतं ना, त्या वाट्या खूप जास्त हलत नाहीत, म्हणजे डबा घेताना ठेवताना. तर त्या वाट्या जर जास्त हलल्या नाही ना, तर मग त्यातलं काही सांडण्याची पण शक्यता खूप कमी असते. त्यामुळे ना हे असं खाली टाकूनच ठेवत असते, की जेणेकरून वाट्या हलू नयेत आणि त्या ढिल्ल्या पण बसू नये. असं फिटिंगमध्ये जर छान बसला ना, तर ते हलत पण नाही आणि एकमेकांमध्ये मिक्स होण्याची शक्यता पण फार कमी असते. त्यामुळे आता हे भरून ठेवलं मसाल्याचा डबा. आणि आता बाकीचं सगळं जे जे घासून ठेवलं होतं, जे सुकलं होतं ते सगळं जे लटकवायचे आहेत, चमचे आहेत, त्यानंतर मेजरिंग कप, स्पून त्याचा सेट आहे. त्यानंतर बाकीचं पण सगळं जे आहे माझं पहिल्यापासूनची थीम, जी ग्रीनची थीम आहे, तर त्या ह्याच्यातच ना माझ्याकडे सगळ्या वस्तू होत्या. पण बऱ्याचशा ना आता काही काही खराब झाल्या वगैरे, आणि काहींचे तर ते स्टँड आहेत ना चिटकवलेले, ते हुक तेच गळून पडलेले आहेत. तर मोस्ट ऑफ यांचा काही एवढा यूज होत नाही, पण ॲज अ डेकोरेशन ते छान दिसतं किचनमध्ये म्हणून ते लटकवून ठेवलेलं आहे. आणि यूज करतच नाही असंही नाही आहे, त्याचा करत असते, पण एवढा जास्त यूज होत नाही म्हणून ते ॲज अ डेकोरेशनच ते सगळं लटकवून ठेवलेलं आहे. आणि हा जो मधला गॅप दिसतोय ना, यामध्ये 2 हुक होते, ते पडले आत्ता माझे काल, ते जेव्हा टाईल्स घासले ना तेव्हा. तर खिडकीतले जे स्टँड आहेत सगळे रॅक प्लास्टिकचे, तर ते पण सगळे ठेवून घेतले. तर सध्या ना हे जे ग्रे कलरचं स्टँड आहे ना, ते काढून ठेवलं होतं, कारण काहीच नव्हतं त्याच्यात ठेवायला, म्हणून ते काढून ठेवलं होतं. पण आता ना नवरात्रात जे कप वगैरे घेतलेले आहेत, तर मग ते ठेवण्यासाठी ते स्टँड परत मला खिडकीत ठेवावं लागलं. तर सगळे स्टँड, कपचं, चमच्याचे सगळे स्टँड ठेवून घेतले. त्यानंतर साखरपत्तीचे जे डबे आहे, साखरपत्ती आणि कॉफीचे, ते पण ठेवले. त्यानंतर मग आता ह्यामध्ये चालू आहे सगळं जे अरेंज करणं. जे कप मी यात्रेतून घेतले होते ना, ते अरेंज करायचं काम चालू आहे. तर जोपर्यंत ते मनाची शांती होत नाही ना, हे छान दिसतंय किंवा हे कम्फर्टेबल आहे किंवा हे आहे व्यवस्थित दिसते असं वाटत नाही ना, तोपर्यंत खालीवर वगैरे माझं चालूच असतं ते पाहायचं. मग चांगलं दिसलं तर ठेवायचं, नाही तर मग परत काहीतरी चेंज केलाच म्हणून समजा. तर जे जुने होते ना, जे काही 2 राहिले, कशाचे 1 राहिला, कशाचे 3 राहिले, असे कप जे आहेत ते खाली ठेवले. आणि नंतरचे जे सगळे यात्रेतून घेतलेले सेटचे आहेत ना, तर ते वरच्या दोन्ही फ्लॅपमध्ये ठेवलेले आहेत. आणि ह्या अलीकडचा छोटा रॅक आहे ना पिंक कलरचा, तर त्यामध्ये ना जे महालक्ष्म्यांसाठी मी कप खरेदी केले ते ना, 3 छोटे छोटे, आणि ऑलरेडी 2 माझ्याकडे होते, असे 5 कप बसे आणि 5 छोटे कप तिथे ठेवलेले आहेत. आणि मोठे जे मग होते ना, तर ते 2 मोठे मग पण तिथे ठेवलेले आहेत. आणि त्यानंतर आता जे रेग्युलरचे कप आणि बशांची हे आहे ना, 6 बशा 6 कप, ते स्टँड पूर्ण ठेवले. आणि इथं आता चमच्यांचं लावणं सुरू आहे. तर एकूण ना याच्यात मे बी 24 चमचे होते, सगळे मिळून, फोर्क, स्पून, बटर नाईफ वगैरे सगळं धरून 24 होते. त्यातले ना आता 14-15 पण नाही राहिलेले. काय माहिती कुठे गेले, काय झालं ते कळतच नाही. कधी कधी खरकट्यांमध्ये पण जातात चमचे वगैरे, आणि कधी कधी असं कुठं खाल्लं पिल्लं त्यांना, पिल्लूची पण सवय आहे अशी, की तो खिडकीतून पण काही पण फेकून देतो कधीतरी. तर मग तसे करून ते गेले असतील. तर अशा पद्धतीने सगळं ऑल किचन माझं आता छान असं सेट झालेलं आहे आणि खूप सुंदर आणि छान दिसतं. दिवसभराच्या मेहनतीचं फळ पाहायला पण भारी वाटतं. देवपूजेचा व्हिडिओ शेअर केला, तर तोच इतका मोठा झाला ना, तर ह्या सगळ्या क्लिप मला काल ॲडच नाही करता आल्या. तर म्हटलं मग आज त्या म्हणजे ॲड करून टाकाव्यात व्हिडिओत. आणि आज दिवसभर तसंही जास्त काही शूट घेतलंच नाही, कारण काम करत असल्यानं आणि मग शूट घ्यायचं म्हणलं ना, तर खूप वेळ पण लागतो कामाला आणि प्रॉपर ते होतही नाही, कारण कामात अर्ध लक्ष, इकडं अर्ध लक्ष, आणि त्याच्यामुळे मग आज काही घेतलं नाही. मग हे कालचंच आज मी तुम्हाला दाखवते. तर म्हटलं थोड्याशा गप्पाच माराव्यात आज.
तर माझं झालेलं आहे म्हणजे तसं बऱ्यापैकी किचनावरून थोडंसं म्हणजे 80% झाले, 20% राहिले असं म्हणता येईल. तर मला दरवेळेस ना किचन आवरायला 3 दिवस लागतात, म्हणजे एकदम डीप क्लिनिंग करायची म्हणलं 3 दिवस लागतात. आणि जर वरचेवर जर काही करायचं असेल तर मग 1 दिवसात पण मी करून टाकते. तर ह्यावेळेस ना म्हणजे आत्ता मी पूर्ण डीप क्लिनिंग केली, म्हणजे एक ना एक गोष्ट मी धुतली आहे, घासली आहे. त्यामुळे ना मला 4 दिवस लागतील. आता आज तर 3रा दिवस आहे, तर दरवेळेस 3 दिवस लागतात डीप क्लिनिंगलासुद्धा, तर यावेळेस 4 दिवस लागले. तर त्याचं कारण असं की ज्या दिवशी मी हे क्लिनिंग करायला काढलं त्याच दिवशी मला बड्डेला संध्याकाळून जावं लागलं. तर माझं तिथंच मग टाईम गेला, 10-10:30-11 तिथंच वाजले होते. मग घरी आल्यावर काहीच केलं नाही, मी डायरेक्टली झोपून घेतलं. आणि दुसऱ्या दिवशी जे काही आत्ता तुम्ही पाहिलं ते सगळं केलं आहे. आणि तर त्याच दिवशी मी देवांचं पण, त्याला 3-4 तास लागले मला देवाचं सगळं क्लिनिंग करायला. कारण 20-21 दिवस मी काहीच हात पण नव्हता लावला, त्यामुळे ते धुळीना वेगळेच असे झाले होते. मला त्याला घासायलाच खूप वेळ लागला. तर मग त्याच्यामुळे काल पण थोडं म्हणजे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात नाही झालं. आणि मग आजचाही पूर्ण दिवस घातला आहे, तरीही थोडंसं राहिलं आहे. तर त्याच्यामुळे 4 दिवस लागणारच आहेत ह्यावेळेस. मी हे गृहीतच धरून चालले, कारण अजून पूर्ण वरचे लेफ्ट पण राहिलेत. आणि खालचे जे किचन वाट्याच्या खालचे जे कप्पे आहेत ना त्यातले फक्त 2च कप्पे आवरून झालेत, बाकी सगळे राहिलेत. आणि जे माझे ते प्लास्टिकच्या ट्रॉलीज आहेत तिथलं पण सगळं राहिलं. तर आता चला दाखवते मी तुम्हाला मी काय काय केलं आहे आणि काय काय राहिलं आहे. तर इथलं हे सगळं क्लीन करून घेतलं, हे रॅक वगैरे हे सगळं, भांडे पण सगळे घासलेले आहेत. इथलं मिक्सरच्या इथलं पण क्लीन केलं. किती नाही म्हणलं ना थोडंफार ते मिक्सरमधून काढताना ना खाली पडायचंच, आणि ते होतंच, म्हणजे ते त्याला सारखं कपडा मारत असते तरी पण तिथं पण बरंच झालं होतं खराब. तर तिथलंही केलं. हे वरचं पण सगळं हे घासून पुसून व्यवस्थित लावलं आहे. हे पण ट्रॉली ना, तर ही ट्रॉली आहे ॲक्च्युली, पण पिल्लूना घेऊन फिरतो गाडीसारखं, म्हणून मी त्याला असं वरती हँग करून घेतलेलं आहे. तर त्याच्यातलं पण सगळं छोट्या मोठ्या वस्तू अशा ठेवण्यात आल्या होत्या, तर त्या पण सगळ्या क्लीन केल्यात, न लागणाऱ्या फेकून दिल्यात. तर आता हे झालं. आणि इकडचं पण आता हे एवढं राहिलंच आहे. हे काही नाही, फक्त एक बॉटल आणि ते आहे ते उद्या पुसून घेईल. आणि हे वरती उद्या लेफ्टवर ठेवून घेईल. आहोंकडून मंदिर आहे, ते मोकळं मंदिर आहे, त्यात काहीच नाही आहे, कारण त्यातल्या पायऱ्या मी पुढं यूज केलेल्या आहेत. आणि हे मंदिरनं ना तिथं खूप अडचण व्हायची, म्हणून हे मंदिर मी काढून ठेवलं आहे. आणि ही रिंग लाईट आहे माझी. तर हे पण आज सगळं क्लीन केलं आहे. इथलं छान असं घासून पुसून व्यवस्थित असं केलेलं आहे क्लीन. तर आणि फ्रीजच्या आतलं राहिलं आहे, आणि फ्रीजला बाहेरून पण पुसायचं राहिलं आहे. हे सगळं राहिलं आहे, हे पूर्ण ह्या ट्रॉलीज वगैरे हे सगळं राहिलं आहे. तर हे पूर्ण पार्टच राहिलं आहे, तर हा उद्याच करणार आहे. आणि इकडचं आता हे सगळं झालेलं आहे. हे सगळं घासून पुसून व्यवस्थित किराणा सगळा वाळवून सुकवून सगळं व्यवस्थित लावलं आहे. आणि हे तर तुम्ही आधी बघितलंच की हे असं केलेलं आहे. आणि हे आता किचन म्हणजे स्वयंपाक करायचं आहे म्हणून किचन अजून एवढं नाही आवरलं, कारण स्वयंपाक केल्यावर पूर्ण घासून मग ते धुवून काढीन. तर हे सगळं आवरलं आहे. ह्यात जे एक्स्ट्राचा किराणा आहे तो आहे. मग हे खालचे डबे घासले ना, मग त्यामध्ये तो जाईल म्हणून तो राहिला, खालचं सगळं राहिलं आहे त्याच्यामुळे. तर इकडचं पण सगळं घासले. हे पूर्ण क्लीन झालेलं आहे, पण अजून ते आता घासणं चालूच आहे. तर हे राहिलं आहे, हे सगळे डबे वगैरे हे राहिलं आहे, हे पण राहिलं आहे, हे झालं आहे आणि हे राहिलं आहे, आणि हे पण झालं आहे आणि हे राहिलं आहे. म्हणजे हे फक्त 2 कप्पे आवरून झालेत, बाकी हे सगळं राहिलं आहे. आणि इकडचं तुम्ही बघा किती सुंदर, मला तर खूप आवडतं, म्हणजे हा सेक्शनच खूप आवडते, ही भिंतच खूप आवडते. तर हे सगळं छान असं घासून वगैरे झालं आहे, सगळं छान लावून दिलं आहे. तुम्हाला जवळून दाखवते. तर ना मी याचा किचन टूरचा अगोदर एक व्हिडिओ केला होता, नॉन मॉड्युलर किचन टूर. तर खूप छान व्ह्यूज पण गेले होते त्याला, खूप छान म्हणजे रिप्लाय पण यायचे कमेंटद्वारा की छान आहे वगैरे, किंवा खूप छान रीच भेटला होता व्हिडिओला. पण माहीत नाही अचानकच तो व्हिडिओ कुठं गायब झाला. म्हणजे मी तर काही डिलीट नाही केला आहे तो, यूट्यूबकडनं डिलीट झाला आहे का मग माझ्या मुलाने म्हणजे पिल्लूकडून काही मोबाईलमध्ये झालं की काय. पण सहसा असं तो जात नाही कधी यूट्यूबवर वगैरे, त्याला यूट्यूब माहीत पण नाही मोबाईलमधलं. तर पण काय माहिती आता तो कसा डिलीट झाला आहे.
ते मलाच नाही माहिती म्हणून मग मी दिला विषय सोडून. 1-2 दिवस केले प्रयत्न, मेल वगैरे टाकला, थोडंफार रडले पण, म्हणजे कारण छान व्ह्यूज गेले होते आणि खूप मेहनत करून बनवला होता तो व्हिडिओ. पण काय माहिती आता तो गेला. तर म्हटलं मी आता ठरवलं आहे असं की ह्या दिवाळीच्या पिरियडमध्येच मी परत आता किचन तसंही पूर्ण छान असं साफ केलं आहे. तर दिवाळीच्या पिरियडमध्ये एक किचन टूरचा व्हिडिओ आणि होम टूरचा पण घेऊन यायचं माझा विचार चालू आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडणार असेल मी किचन टूर आणि होम टूरचा व्हिडिओ टाकलेला तर कधी टाकू वगैरे सांगा मला कमेंटमध्ये. तसं तर मी लवकरच घेऊन येणारच आहे. तर असंच आहे. तर चला आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.